नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी तुम्हाला सुंदर अशी शॉर्ट पफ स्लीव्ज डिझाइन सांगणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मी या चॅनलवर रोज नवनवीन ब्लाऊज डिझाइन टाकत असते, तर तुम्हाला जर आवडत असेल नवीन ब्लाऊज डिझाइन बघायला किंवा शिवायला, तर तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। ही जी शॉर्ट पफ स्लीव्ज आहे आता सध्या ट्रेंडमध्ये आहे, तर त्यासाठी काय करायचं आपल्याला, जेवढी तुमच्या स्लीवची लांबी आहे तेवढी आधी मार्किंग करून घ्यायचं आहे। आता मी इथे स्लीवची कटिंग करून घेतलेली आहे, पण तुम्हाला सांगते की कसं मार्किंग केलं आहे ते। जेवढा तुमचा आर्महोल आहे आणि जेवढी तुमच्या स्लीवची लांबी आहे आखून घ्यायचं आधी आपल्याला। नंतर त्यावर तुम्हाला जेवढा उंच पफ घ्यायचा आहे 2 इंच 3 इंच एक्स्ट्रा कापड घेऊन आपल्याला अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायची आहे। आता खालून बघा मी 2 इंचावर मार्किंग करून घेतलं आहे आणि फ्रेंच कर्वच्या मदतीने आपल्याला असा आकार करून घ्यायचा आहे। आकार आखून झाल्यानंतर आपल्याला तो भाग कट करून घ्यायचा आहे। तर आता व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने तुम्ही तेवढा भाग कट करून घ्या। आपल्या आर्महोल साईडहून आपल्याला आकार देऊन द्यायचा आहे। आता बघा स्लीवची कटिंग झाली आहे अस्तरवर। हे 4 भाग आहे, 2 स्लीव्ज आहे यामध्ये। आता आपल्याला साडीचा कापड घ्यायचा आहे आणि जिथे काठ दिला आहे तिथे व्यवस्थित एकावर एक काठ ठेवून घ्यायचा आहे, कारण की आपल्याला दोन्ही स्लीव्ज सोबत काढायचे आहे। जर डिझाईनचा काठ एकावर एक व्यवस्थित ठेवला तर तुम्ही कटिंग केल्यानंतर तुमचा जो काठ आहे तो मागे पुढे होणार नाही, व्यवस्थित डिझाईन येईल। आता बघा अशा पद्धतीने थोडा एक्स्ट्राच कापड कट करून घ्यायचा आहे, जो मेन ब्लाऊज पीस आहे तो। अशा पद्धतीने मी स्लीवची कटिंग करून घेतलेली आहे। तुम्हाला जर जास्त पफ पाहिजे असेल तर तुम्ही थोडा उंच भाग ठेवा। आता आपलं कटिंग करून झालेलं आहे। आता आपल्याला दोन्ही स्लीव्ज वेगवेगळ्या करून घ्यायच्या आहे आणि जो तुमचा मेन कापड आहे ब्लाऊजचा तो सरळ ठेवायचा आहे आणि त्यावर अस्तर ठेवायचा आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने आधी खालून शिलाई करून घ्यायची आहे, तर त्यासाठी आपल्याला पिनअप करून घ्यावं लागेल, कारण की आपला कपडा खालीवर झाला नाही पाहिजे त्यासाठी। आता बघा व्यवस्थित कापड सेट करून घ्यायचं आहे आणि अगदी 1 फावडीच्या अंतराने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। जसं आपण कटिंग केलं आहे त्याच पद्धतीने फक्त आपल्याला 1 फावडीचं अंतर ठेवायचं आहे आणि सरळ शिलाई करून घ्यायची आहे। शिलाई करून झाल्यानंतर आपल्याला एक्स्ट्रा जो कापड आहे आपला तो कट करून घ्यायचा आहे। या पद्धतीने कट करा, अगदी काठाला नाही करायचं आहे, थोडं आपल्याला 1 फावडीचं अंतर ठेवायचं आहे आणि कटिंग करून घ्यायचं आहे, जेवढाही एक्स्ट्रा कापड आहे तेवढा। आता आपल्याला साईडने कट देऊन द्यायचे आहे। कट देताना लक्षात ठेवायचं आहे की आपला कपडा कट नाही झाला पाहिजे। आता व्यवस्थित असे कॉर्नर वगैरे काढून घ्यायचे आहे आपल्याला, एखाद्या नोकील्या वस्तूने काढले तरी चालेल। आता व्यवस्थित हाताने आधी प्रेस करून घ्यायचं आहे, त्यानंतर अगदी काठाला शिलाई घ्यायची आहे। आता बघा माझा जो काठ आहे डिझाईनचा तो अगदी परफेक्ट आलेला आहे आणि त्याच काठाला मी शिलाई करून घेत आहे। कॉर्नर वगैरे सगळे व्यवस्थित काढायचे आहे आपल्याला आणि काठाला एक शिलाई करून घ्यायची आहे। आता अशा पद्धतीने स्लीव्ज डिझाईन तयार होईल खालची। आता बघा बाकीचा जो कापड आहे तो शिवून घेतलेला आहे अस्तरचा, त्यानंतर जो एक्स्ट्रा कापड आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे आणि आपण जो कट खाली दिला आहे त्याच पद्धतीने वर छोटा एक कट द्यायचा आहे आपल्याला। आता जोही मी कट दिला आहे 2 इंचाच्या अंतराने, दोन्ही कट दिले आहे त्यामध्ये जेवढाही कापड आहे तिथे आपल्याला अशा प्लेट्स करून घ्यायच्या आहे। प्लेट्स अगदी छोट्या छोट्या घ्यायच्या आहे, खूप मोठ्या नाही घ्यायच्या आहे। व्हिडिओमध्ये दाखवते मी त्या पद्धतीने। आता बघा मी या पद्धतीने दोन्हीही स्लीव्ज रेडी करून घेतलेल्या आहे। दोन्हीही स्लीव्ज रेडी झालेले आहे माझ्या शिवून। आता मी बाकीचा ब्लाऊज शिवून घेतलेला आहे। समोरचा गळा असा गोलच ठेवला आहे आणि मागचा गळा मटका शेप दिला आहे गळ्याला। प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे हे आणि आता आपल्याला स्लीव्ज ब्लाऊजला अटॅच करून घ्यायचे आहे। नेहमीप्रमाणे आपण ब्लाऊजला स्लीव्ज लावून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला स्लीव्ज लावून घ्यायचा आहे। समोर थोडा खोल भाग करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने स्लीव्ज लावलेले आहे आणि ज्या प्लेट्स आहे त्या अगदी मधोमध आल्या पाहिजे। ज्या कोणीही माझ्या मैत्रिणी असेल ज्यांना घराबाहेर जाऊन क्लासेस करता येत नाही त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे। जर तुम्ही नवीन शिकत असाल
तुम्ही हे व्हिडिओ बघून सुद्धा तुम्ही ब्लाऊज डिझाईन शिकू शकता किंवा शिवून सुद्धा देऊ शकता। स्लीव्ज रेडी झाल्यानंतर खूप सुंदर दिसते ही डिझाईन। तुम्ही नक्की तुमच्या ब्लाऊजला ट्राय करून बघा। आता तुम्हाला जर इथे तुम्हाला एखादी लटकनची लेस लावायची असेल किंवा छोटे-छोटे टॅसल्स बनवून लावायचे असेल तर तुम्ही अशा पद्धतीने लावू शकता। आता ही एक मोतीची लेस आहे, त्याला अशा पद्धतीने तुम्हाला लावून घ्यायचं आहे। सुंदर डिझाईन दिसेल ही। लांब पफ तर खूप झाले, आता छोटी पफ स्लीव्ससुद्धा सुंदर दिसतील। जर तुमच्याकडे अशी पाईपवाली लेस असेल तर तुम्ही पाईपवाली लेससुद्धा लावू शकता, ती पण खूप सुंदर दिसेल ब्लाऊजला। अशा पद्धतीने लावून झाल्यानंतर आपल्याला ब्लाऊजची फिटिंग करून घ्यायची। आता ही माझ्याकडे आणखी एक लेस आहे, ती पण दाखवते तुम्हाला ट्राय करून। ही बघा, ही पण खूप सुंदर दिसेल। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा। धन्यवाद।